बाळा, थोडा वेळ थांब. जिथे तुझं मन आज थकलंय ना, जिथे स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालाय, जिथे तू सगळ्यांसमोर हसतोयस पण आतून मात्र तू रोज तुटतोयस, तिथेच मी आज शांतपणे उभा आहे. तू मला बोलवलं नाहीस तरी चालेल, पण तुझ्या श्वासातला तो थकवा आणि मनातली ती घुसमट माझ्यापर्यंत पोचली आहे. बाळा बाळा, तू एकटा नाहीस. तुला वाटतं सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलो, पण ऐक, मी तुला मागे ठेवलेलं नाही. मी तुला घडवत आहे. कारण जे लोक पटकन यश मिळवतात ते लवकर थकतात, पण ज्यांना मी हळूहळू चालायला शिकवतो किंवा चालायला लावतो ते आयुष्यभर टिकतात. तू विचार करतोस मी एवढं कष्ट करतो तरी माझंच नशीब का साथ देत नाही? बाळा, नशीब बदलायला वेळ लागतो, पण श्रद्धा बदलायला एक क्षणही पुरेसा असतो. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी मोजले आहेत. तुझ्या उशीत उघडलेली रडणं माझ्या पायाशी अर्पण झालं आहे. तू जेव्हा रात्री एकटाच छताकडे पाहतोस आणि म्हणतोस देवा आता बस झालं, तेव्हा मीच तुझ्या हृदयात हळूच म्हणतो अजून थोडा वेळ थांब बाळा. चमत्कार अगदी जवळ आहे. मी तुला कधीच सोडलं नाही. तू लोकांच्या दारात उभा राहिलास आणि त्यांनी तुला नाकारलं, तेव्हा मी पाहत होतो. तुझ्या अपमानामागेही मीच तुझा आत्मसन्मान लपवून ठेवला होता. कारण ज्या माणसाला वेदना नाहीत तो माणूस कधीच देवापर्यंत पोचत नाही. बाळा, तू तुटलेला नाहीस, तू तयार होत आहेस. तुझ्या आयुष्यात जे थांबून गेलं ते हरवलं नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत आहे. मी तुला जे देणार आहे ते लोकांना दिसणं उशिरा होईल, पण जेव्हा दिसेल तेव्हा सगळे म्हणतील हा इतका शांत माणूस एवढा मोठा कसा झाला? तुझ्या आयुष्यात कोणी राहिलं नाही तरी चालेल, पण माझी साथ शेवटच्या श्वासापर्यंत राहील. फक्त एकच कर बाळा, तक्रार कमी कर आणि श्रद्धा वाढव. कारण मी भक्ताच्या आवाजावर नाही, त्यांच्या विश्वासावर धावून येतो. आज काही मिळालं नाही म्हणून हिंमत सोडू नकोस. उद्याचा सूर्योदय तुझ्यासाठीच थांबलेला आहे. मी आहे तुझ्यासोबत, आजही, उद्याही आणि कायम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी महाराज की जय.